लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदगाव तालुक्यातील पत्रकारांकडून निषेध। नांदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व फोटोग्राफी असोसिएशनतर्फे घटनेचा तीव्र निषेध। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व फोटोग्राफी असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। याबाबत नांदगाव तालुका पत्रकारांनी एकत्र येऊन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना निवेदन सादर केले। त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांची कुंभमेळा संदर्भातील बैठक कव्हर करण्यासाठी झी 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजने, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे यांच्यासह काही पत्रकार गेले होते। मात्र पार्किंग वसुली करणाऱ्यांशी झालेल्या वादातून पत्रकारांना मारहाण करण्यात आली। या घटनेत 5 पत्रकार जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेविरोधात नांदगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांसह नांदगाव फोटोग्राफी असोसिएशनने एकमुखी निषेध व्यक्त केला। महाराष्ट्रात 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला असला तरी त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळेच पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निवेदनात म्हटले आहे। पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन तातडीने काढून हा कायदा राज्यात लागू करण्यात यावा, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त पत्रकारांनी केली आहे। यावेळी नांदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव, फोटोग्राफी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.